खेडेगावातील शांत वातावरणात घडलेली ही घटना सर्वांना चकित करणारी ठरली। गावच्या हद्दीवर असलेल्या एका शेतकऱ्यानं भारताबाहेरील आधुनिक शेती तंत्राचा अवलंब करत गोलाकार पद्धतीनं मका लागवड केली होती। दूरवरून पाहिलं असता हे शेत एखाद्या कलाकृतीसारखे दिसत होते। सरळ रेषांऐवजी गोल गोल वळणात उगवलेला मका पाहून अनेकांना कुतूहल वाटत होते। शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की ही परदेशातील सर्क्युलर फार्मिंग टेक्निक असून यामुळे उत्पादन वाढते। मात्र या शेतातील खरी कहाणी वेगळीच होती। मकाच्या घनदाट व उंच काड्यांच्या मधोमध कुणाच्याही नजरेस न पडता गांजाची लागवड करण्यात आली होती। मका हा एक प्रकारचा नैसर्गिक पडदा बनला होता। बाहेरून पाहणाऱ्याला फक्त हिरवळ दिसायची, पण आतमध्ये बेकायदेशीर शेती फुलत होती। इतक्यावर शेती थांबला नव्हता, तर शेतीच्या कडेला आणि प्रवेश मार्गाजवळ झेंडूंच्या फुलांची लागवड करण्यात आली होती। यामागे दोन हेतू होते। एक म्हणजे शेत आकर्षक दिसावं आणि दुसरे म्हणजे बस, ट्रक किंवा अनोळखी लोक सहज आत येऊ नयेत। काही दिवस हे सर्व सुरळीत चाललं। शेतकऱ्याचा आत्मविश्वास वाढत गेला, पण गावकऱ्यांच्या नजरात चुकल्याने गोलाकार मका लागवड, अनोळखी लोकांची ये-जा आणि शेतकऱ्याच्या वाढत्या हालचाली यामुळे संशय वाढू लागला। काही तरुणांनी शेताच्या जवळून जाताना वेगळाच वास जाणवल्याचं सांगितले। गावच्या चावडीवर चर्चा सुरू झाली आणि गावकऱ्यांनी अखेर ही बाब पोलिसांच्या कानावर घातली। पोलिसांनी अचानक छापा टाकताच भिंग फुटलं। मकाच्या गोल वर्तुळाच्या मधोमध आत मोठ्या प्रमाणात गांजाची झाडं आढळून आली। झेंडूची फुलं ही केवळ दिशाभूल करण्यासाठी असल्याचं स्पष्ट झालं। शेतकरी आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेण्यात आले। गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला, तर परिसरात एकच खळबळ उडाली। ही घटना एक धडा देऊन गेली की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीसाठी व्हावा, गुन्ह्यासाठी नाही। शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा गैरप्रकार उघडकीस आला आणि कायद्याचा विजय झाला।